कोलकात्यात निवासी महिला डॉक्टरांवर झालेल्या अत्याचार आणि डॉक्टरांच्या हत्येनंतर याचे पडसाद आता देशभर उमटायला सुरुवात झालेली आहे। पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये जे ट्रेनी डॉक्टर्स आहेत त्या ट्रेनी डॉक्टर्सनी खरं तर आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। आजपासून काम बंद आंदोलन जे आहे ते या सगळ्या ट्रेनी डॉक्टरांनी जे आहे ते सुरू केलेले आहे। वी वॉन्ट जस्टिस म्हणत आम्हाला न्याय हवा, कोलकाता उत्तराखंड बलात्कार प्रकरणी आम्हाला सगळ्यांना न्याय हवा असं म्हणत या सगळ्या ट्रेनी डॉक्टरांनी जे आहे ते पुण्यातील या कमला नेहरू रुग्णालयात जे आहे ते आंदोलन सुरू केलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी या सगळ्या ट्रेनी डॉक्टरांकडून केली जाते। आपल्यासोबत काही महिला ट्रेनी डॉक्टर आहेत। मॅडम मला सांगा काय नेमकी मागणी आहे तुमची जे कोलकात्यात घटना झाली त्याच्यानंतर? आमची एवढीच मागणी आहे की आम्ही जिथे काम करतो तिथे आम्हाला सुरक्षा दिली जाईल आणि फक्त आमच्या वर्कप्लेसमध्येच नाही तर कुठेहीच महिला सेफ नाही आहे। तर त्यासाठी सरकार चांगले नियम काढेल, सुरक्षतेचे नियम काढेल आणि जे कोलकातामधले आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर पकडून त्यांचं एक एक्झाम्पल बनवलं पाहिजे, ज्यामुळे पुढे हे कृत्य करण्याची कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे। हीच आमची दादा काय सांगाल? आंदोलन करतोयस, किती वेळ हे आंदोलन सुरू जाणार आहे? नेमकी काय मागणी आहे सगळ्या तुमच्या ट्रेनी डॉक्टर? आमच्या सगळ्यांची मागणी आहे की सेफ्टीचा प्रश्न फार गंभीर बनत चालला आहे। खूप अमानुष कृत्य दिवसेंदिवस होत चालले आहेत डॉक्टरांसवरती, नर्सेसवरती, डेली आपण न्यूजला बघतोय। सो आमची मागणी हीच आहे की काहीतरी स्ट्रॉंग ॲक्ट आपल्या केंद्र सरकारनं, भारत सरकारनं लावलं पाहिजे, जेणेकरून डॉक्टर सेफ फील करतील, कारण की डॉक्टर्स नाही तर पेशंट नाही। मॅम कधीपर्यंत हे आंदोलन करणार आहात? न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे का आणि तुम्हाला इथं सेफ्टी वाटते काय हॉस्पिटल? साधारणतः हा प्रश्न सेफ्टीचा आता सगळ्याच वर्क प्लेसेसमध्ये झाला आहे। जिथेही महिला, नुसतं डॉक्टरांचा विषय नाही आहे, मीडिया पर्सन असू द्या, कुठल्याही महिला असू द्या ज्यांना नाईट शिफ्ट्स करावे लागतात, त्यांनी कुठल्या तोंडाने आता नाईट शिफ्ट्सकडे पाहावं? आमच्या मनात जेव्हापासून ही घटना झाली आहे इतकी भीती आहे की आम्ही ज्या वर्क प्लेसमध्ये आहोत आम्ही तिथे कसं ट्रस्ट करायचं? पहिली गोष्ट तर त्यांनी सिक्युरिटी, खूप टाईट सिक्युरिटी ही असाइन केली पाहिजे हॉस्पिटल्सला। आणि 2022मध्ये जो CPA ॲक्ट जो आणला होता तो आतापर्यंत का नाही लागू केला? त्याच्या मागचं काय रिझन आहे? आणि अजून किती डॉक्टरांची हत्या किंवा रेप झाल्यानंतर हे लागू करणार आहे? आणि रेप हा फक्त डॉक्टरांपुरता मर्यादित नाही आहे, निर्भया झाले, अजून किती झाले, आणि त्याच्यानंतरही आपल्या देशात ह्या घटना कधी थांबणार आहेत? हे आंदोलन तुम्ही कधीपर्यंत सुरू ठेवणार आहेत? पेशंट्सची कशी काळजी घेणार आहेत हे आंदोलन? आम्ही आज फक्त OPD आणि बाकी OT सर्व्हिसेस आम्ही स्वतःच्या परीने आम्ही बंद करत आहोत आणि एमर्जन्सी सर्व्हिसेससाठी आम्ही चालू ठेवलं आहे सगळे। खरं तर कोलकात्यात जी घटना झाली त्यानंतर याचे पडसाद आता देशभर उमटत आहेत आणि त्याचाच खरं तर न्याय मिळावा, डॉक्टरांची सुरक्षा वाढवावी या मागणीसाठी आता महाराष्ट्रासह पुण्यात देखील निवासी आणि ट्रेनी डॉक्टरांकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झालेलं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित कोटे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।